ब्रॉट टू यू बाय विगार्ड। ओबीसी उपोषणकर्ते मंगेश ससाणे यांनी आपलं उपोषण तात्पुरतं स्थगित केलेलं आहे। सरकारचं शिष्टमंडळ या ठिकाणी दाखल झालं आणि ज्या काही मागण्या मांडण्यात आल्या होत्या त्यातल्या काही मागण्या या मान्य केलेल्या आहेत। म्हणजे जी काय उपोषण तुम्ही स्थगित केलेलं आहे, मात्र या उपोषणाला यश आलंय का? 9 दिवस तुम्ही उपोषण करत होता, यश आलंय का असं वाटतंय तुम्हाला? हां, नक्कीच आमच्या उपोषणाने महाराष्ट्रामधील ओबीसीच्या मध्ये जो गेल्या 8-10 महिन्यापासून जो असंतोष होता की आपलं आरक्षण जातंय का काय, आपलं राजकारणातलं अस्तित्व संपतंय का काय, आपल्याला पाडलं जातंय, आपल्या नेत्यांना ट्रोल केलं जातंय, आपल्या नेत्यांना धमक्या दिल्या जातात, तर हा असंतोष आमच्या उपोषणाच्या माध्यमातून बाहेर आला आणि हा ओबीसी समाज महाराष्ट्रातनं एवढी मोठी साथ दिली। आज ओबीसी, व्हीजेएनटी, बाराबलुतेदार, गावगाड्यामधले छोटे छोटे समाज हे इथं येतात, हे पाठिंबा देतात, आम्हाला येऊन सांगतात की तुम्ही लढताय, आम्हाला चांगलं वाटतं, आम्ही लढू नाही शकत। तर कुठंतरी त्यांनी आमच्यावर विश्वास टाकला आणि त्या विश्वास ते ओझं खूप मोठं आहे आणि त्याला पात्र आम्ही नक्कीच होऊ। हे उपोषण या सर्व आमच्या ओबीसी बांधवांना समर्पित आहे आणि हे उपोषण हे तात्पुरत्या स्वरूपामध्ये स्थगित केलेलं आहे। सरकारने सकारात्मक भूमिका घेऊन काल लवकरात लवकर मीटिंग लावली, आमच्या सगळ्या मागण्यांवर त्यांनी सकारात्मक गांभीर्याने चर्चा केली। लगेच लागोलग आमचे आदरणीय भुजबळ साहेब आणि प्रकाश अण्णा असतील यांच्या नेतृत्वामध्ये शिष्टमंडळ पाठवलं, आमच्याशी आमचं ऐकलं म्हणणं, ते म्हणणं सरकार दप्तरी मांडून आम्हाला या निर्णय प्रक्रियेमध्ये तुम्हाला आम्ही समाविष्ट करून घेऊ अशी आम्हाला ग्वाही दिली। त्यामुळं आम्ही नक्कीच अशी कुठली आडमुठी भूमिका घेणार नाही, कारण की सरकार आहे, हे प्रोसिजर असतात, प्रोटोकॉल असतात, तयारी करायची असते, काय बजेट अलॉट करायचं असतं, तर या सगळ्या गोष्टींसाठी आम्ही सकृतदर्शनी राज्य सरकारच्या या शिष्टमंडळावर आणि या शिष्टाईवर आम्ही आता आशादायी आहोत। त्यांनी शब्द दिला आहे आणि जर आम्हाला असं वाटलं की बाबा हे शब्द नंतर फिरवला जातोय तर मग आम्हाला आमचं आंदोलन चालूच राहणार। महाराष्ट्रामध्ये ओबीसीचं जे संघटन होतंय, ओबीसीचा जो एकोपा होतोय तो आम्ही करतच राहणार आणि सरकारने आम्हाला आमचं आरक्षण अबाधित ठेवलं, आमच्या मागण्या मान्य केल्या तर नक्कीच आम्ही सरकारचं स्वागत करू। भाइयों बहनों, उनके राज में पावर रहे अनस्टेबल और हम रखे सब स्मूथ और स्टेबल। हमारा नेता कैसा हो जो स्टेबल पावर दे वैसा हो। अब की बार वी गार्ड एसी स्टेबलाइजर का चमत्कार। म्हणजे जर मान्य नक्की पुन्हा तुम्ही उपोषण करणार? अन्यथा महाराष्ट्रामध्ये फक्त मीच नाही तर महाराष्ट्रामध्ये आता तालुक्यात जिल्ह्यामध्ये उपोषण चालू झालेलं आहे, गाव उपोषण करतात। त्यामुळे आता ओबीसी खूप एकजूट झालेला आहे। सरकारकडून कुठला दगा फटका झाला तर पुन्हा तुम्ही उपोषणाचा हत्यार उपसणार? नक्कीच माझ्यासारखे आणि लक्ष्मण हाकेसारखे असे हजारो ओबीसी बांधव उपोषणाला बसतील आणि मग सरकारनं त्यांचा शब्द फिरवणं मला नाही वाटत परवडेल। त्यामुळं आम्ही आशा करतो की सरकार त्यांच्या शब्दावर कायम राहील। भाइयों बहनों, उनके राज में पावर रहे अनस्टेबल और हम रखे सब स्मूथ और स्टेबल। हमारा नेता कैसा हो जो स्टेबल पावर दे वैसा हो। अब की बार वी गार्ड एसी स्टेबलाइजर का चमत्कार। या सोयऱ्यांचा जो मुद्दा सातत्याने तुम्ही लावून धरत होता त्याच्यावरतीच काय होईल? सरकार या संदर्भातली जी अधिसूचना ती मागे घेतील? नाही, सर्वात महत्त्वाचं म्हणजे माझं एकच म्हणणं आहे की हे कायदे मंडळ आहे, कायदे मंडळामध्ये कायदे हे नैतिकता, त्याला कायदेशीर आधार, संविधान आणि आधीचे जे काय केस लॉज आहे या सर्वाचा विचार करून कायदे तज्ज्ञांचा सल्ला घेऊन गेले पाहिजेत। एका उपोषणाच्या दबावाखाली हा असा शब्द टाकण्यात आला, हा सगळे सोयरे, गणगोत, सोयरीक म्हणजे आंतरधर्मीय होतात, वेगवेगळ्या जातीमध्ये होतात आणि तसे जर दाखले द्यायला लागले तर महाराष्ट्रामध्ये आरक्षणाचा तर तो संपून जाईल। हे ओबीसी, एसटी, एससी, व्हीजेएनटी यांचा आरक्षण गेलं म्हणजे त्यांचा जे संविधानाने आम्हाला दिलं होतं की समान संधी, ती समान संधी हिरावून घेतली जाईल। पण मनोज जरांगे पाटील म्हणतात की मराठ्यांशिवाय सरकारचं पान हलणार नाही या महाराष्ट्रामध्ये, असं त्यांचं वक्तव्य आहे। आता मनोज जरांगेंचा खरंच आता त्यांचा आवाका केवढा, मराठ्यांशिवाय पान हलणार नाही। मग मी एक म्हणतो की मग मराठा किती टक्के आहात, ओबीसी किती % आहेत? मला मराठा समाजाबद्दल काय बोलायचं नाही, कारण की आम्हाला तशी शिकवण पण नाही आहे।
आम्ही मराठा समाजाने ज्यांना नेता केले त्यातल्या काही जणांनी की त्यांनी तुम्ही एका मोठ्या वर्गाचं प्रतिनिधित्व करता, एक मोठा समाज तुम्हाला नेता मानतो, तर तुम्ही पण जबाबदारीने समाजाचं प्रतिनिधित्व केलं पाहिजे, समाजाला तुम्ही एक्सप्रेस केलं पाहिजे. आज तुमची भूमिका म्हणजे मराठा समाजाची भूमिका दिसली जाते. आणि या पुरोगामी महाराष्ट्रामध्ये मराठा समाजामधून खूप मोठे राजकारणी, विचारवंत लेखक आलेले आहेत. तर मला खरंच एक दुर्दैव वाटते, महाराष्ट्राचं राजकारण आणि समाजकारण आज असा व्यक्ती ढवळून काढतोय. तर आम्ही म्हणतो की कुठलाही एक प्रत्येक घटकाला तेवढंच मत आहे, त्याच्या मताला तेवढीच किंमत आहे. कुणा वाचून कुणाचं पान हलत नाही असं नसतं. 55 ते 60% ओबीसी समाज आहे आणि राज्य सरकारला हे पुरेपूर माहिती आहे. त्यांना माहिती आहे की ओबीसीला असं हलक्यात घेऊन चालणार नाही. त्याचमुळे हे आज 7 मंत्र्यांचं शिष्टमंडळ आलं. येत्या विधानसभेच्या निवडणुका आलेल्या आहेत आणि राज्य सरकार म्हणा किंवा विरोधी पक्ष म्हणा, कुणी असा धोका पत्करणार नाही. मंगेश ससाणे यांची आई पण आहेत. काय वाटतं, काय नेमकी प्रतिक्रिया आहे तुमची आज? कारण की 9 दिवसांपासून मंगेश ससाणे या ठिकाणी उपोषण करत होते. तर आज राज्याचं शिष्टमंडळ आलं, उपोषण स्थगित केलं. हां, माझ्या मुलाचा मला अभिमान आहे. त्यांनी 9 दिवस उपोषण केलं. काय आपल्या ओबीसीसाठी त्यांनी रात्रंदिवस आज झटतोय तो. त्याबद्दल मला त्याचा अभिमान आहे. काय वाटतं या सगळ्या भावना बघता कशा पद्धतीने तुम्ही ओबीसीसाठी 9 दिवस अशा पद्धतीने लढा देत होते, काय एकूण चिंता होती? हां, होती ना, चिंता वाटायची. रात्रीची झोप येत नव्हती, काळजी वाटायची. हां, मंगेश ससाणे यांची आई आहेत आणि चिंता वाटत होती आणि आज अभिमान सुद्धा आहे असं त्यांचं म्हणणं आहे. मात्र हे आंदोलन वडील सुद्धा आहेत. काय नेमकी तुमची भावना आज ज्या पद्धतीने मंगेश ससाणे 9 दिवस समाजासाठी त्यांनी भरपूर काम करतो आणि करत पण राहणार आहे. तर थोडी जरा भीती वाटत होती, बाकी काय नाही. भावनिक झालेले आहेत सगळे, कारण ज्या पद्धतीने 9 दिवसांपासून हे संपूर्ण कुटुंब चिंतेत होतं. मंगेश ससाणे सुद्धा आंदोलन करत होते. मात्र आता आंदोलन हे तात्पुरतं स्थगित केलेलं आहे. मात्र सरकारकडून कुठला जर दगाफटका झाला तर पुन्हा एकदा उपोषणाचा हत्यार उपसलं जाईल असं सुद्धा मंगेश ससाणे यांचं म्हणणं आहे. कॅमेरामन विकीसह मी योगेश बोरसे, TV9 मराठी, पुणे. ब्रॉट टू यू बाय विगार्ड. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.